गेलो, मे कमिन सर म्हणून आतमध्ये गेलो. तर ते इंटरव्ह्यूचं पॅनल असं असतं UPSCचं की घोड्याच्या नालाचा आकार असतं ना तशा पद्धतीने सिटिंग अरेंजमेंट असते, मध्ये एक चेअर असते आणि त्याच्यावर तुम्ही दिसता म्हणजे नख शिखान सोल टू क्राऊन तुम्ही त्या पॅनलला दिसत असता. कोपऱ्यात एक सायकोअनालिस्ट बसलेले असतात, तुम्ही खरं किती बोलताय, खोटं किती बोलताय आणि तुमचा कॉन्फिडन्स कसा आहे ते चेक करत असतात. आणि माझ्या शेजारी कुलकर्णी मॅडम एक होत्या, म्हणजे त्यांनी पॅनलनी इंग्रजीत प्रश्न विचारायचा, मॅडमनी मराठीत करून मला सांगायचा, मी मराठीत उत्तर द्यायचं, मॅडमनी इंग्रजीत करून त्यांना सांगायचं. अशी दळभद्री परिस्थिती. तर लेफ्टनंट जनरल सुरेंद्रनाथनी सुरुवात केली, विश्वास वाय डोंट यू स्पीक इन इंग्लिश. मराठीत सांगतो होतं सगळ्यांना, गावाकडचीच पुरात मायासारखीच असणार त्यावेळेचं मी. तू इंग्रजीत का बोलत नाहीस, तुझं माझं थेट संभाषण होईल, देर विल बी डायरेक्ट कम्युनिकेशन. मी म्हटलं सर आय एम फ्रॉम रुरल बॅकग्राऊंड, मी खेड्यातला आहे, प्लीज मला मराठीत बोलू दे, मी कम्फर्टेबल फील करेल. ते म्हणे विश्वास यू ट्राय इन ब्रोकन इंग्लिश, मोडक्या तोडक्या इंग्रजीत बोलू म्हणे. म्हटलं सर ओके आय ट्राय माय बेस्ट. म्हटलं सर मी माझा प्रयत्न करतो. त्यांनी विचारलं विश्वास यू हॅव बीन ग्रॅज्युएटेड, 94 मध्ये ग्रॅज्युएट झालाय, 3 वर्ष तू काय कर, व्हॉट आर यू डुईंग. मी उत्तर दिलं सर आय हॅव एस्टॅब्लिश्ड वन कॉम्पिटिटिव्ह स्टडी सेंटर ॲट माय विलेज विच वर्क्स फॉर द अपलिफ्टमेंट ऑफ द रुरल यूथ एज वेल एज फॉर डिसिमिनेटिंग रॅशनल अँड व्हायबल आयडियाज इन रुरल फोक्स. ते चाट पडले, अरे यू स्पीक व्हेरी गुड इंग्लिश. पण तेवढंच उत्तर मी पाठ करून ठेवलेलं होतं. कारण ग्रॅज्युएट झाल्यानंतर 2-3 वर्ष काय करतो, सगळ्यांना प्रश्न विचारतात, मलाही विचारणार, मला माहित होतं त्यामुळे पाठ करून ठेवलेलं होतं. त्यानंतर माझं खरं इंग्रजी बाहेर यायला लागलं. पुढचा प्रश्न काय होता, माझा मराठी साहित्य विषय होता आणि त्यांनी मला विचारलं की विश्वास यू माइट हॅव हर्ड अबाउट घाशीराम कोतवाल. घाशीराम कोतवाल बद्दल ऐकलं असशील, वाय इट वॉज कंट्रोवर्सी, वादग्रस्त का झालेलं होतं. मी उत्तर दिलं सर घाशीराम कोतवाल वॉज ड्रामा रिटन बाय विजय तेंडुलकर and it was controversial because Nana Fadnis was shown as behind women person. आता त्यांना बिहाइंड वुमेनचा अर्थच कळेल ना. मग त्या मॅडमनं मी सांगितलं स्त्रीलंपटचं भाषांतर करून द्या, मग त्यांनी वुमनायझर म्हणून भाषांतर, म्हणजे असं माझं जमेल तसं पुढे ढकलायला लागला. पण माझ्या एरिया ऑफ इंटरेस्टमध्ये ज्या वेळेला इंटरव्ह्यू आला, माझा छंद जो होता तो ऑर्गनायझिंग रुरल युथ फॉर मास डेव्हलपमेंट, ग्रामीण भागातील युवकांचं रचनात्मक कार्यक्रमांसाठी संघटन. आणि त्यासाठी मी सगळ्या गोष्टी खेड्यातल्या असल्यामुळं खेड्यातल्या गोष्टी स्वतः केलेल्या होत्या. मला ग्रामीण भागातले प्रश्न चांगल्या पद्धतीनं माहीत होते, त्यामुळे जमेल तशी माझं UPSCतनं IPSचा इंटरव्ह्यू असो किंवा MPSCतनं डेप्टी कलेक्टरचा असो, विक्रीकर निरीक्षकचा असो किंवा कुठलाही असो, मला पुढचे प्रश्न काय विचारणार हे माहीत असायचं. कारण मी त्याचा प्लॅन केलेला होता, आपल्याला याचा सब क्वेश्चन्स हा असू शकतो, शूटिंगच्या संदर्भात सगळी तयारी केलेली होती. त्यामुळे मला सगळे प्रश्न उपप्रश्न जे अपेक्षित होते ते विचारले गेले, जसे जमतील तसे मराठी हिंदी इंग्रजीत ते प्रश्नांची उत्तरं मी दिली. शेवटचा प्रश्न त्यांनी विचारला होता तो खूप मला महत्त्वाचा वाटतो आणि मला त्यांनी मार्क जास्त दिले असतील असं वाटतं. त्यांनी हिंदीत विचारलेलं होतं लेफ्टनंट जनरल सुरेंद्रनाथनी की विश्वास इस दुनिया में तुम क्यों आए, इस दुनिया में आने का तुम्हारा मकसद क्या. तर काय उत्तर, मी तर स्वतःहून आलेलं नाही, आईवडिलांनी आणलं. काय उत्तर द्यावं. काय म्हणजे कलेक्टर झालो तर ग्रामीण भागातले प्रश्न सोडवेन, लोकांच्या समस्या सोडवेन, गरिबांचे अश्रू पुसण्याचं काम करेन, असं काहीतरी उत्तर दिलं असतं तर ते बोगस नकली वाटलं असतं. मी क्षणभर माझ्या भूतकाळाकडे पाहिलं, मला बाहेर बसलेला आनंद दिसला, तोही इंटरव्ह्यूसाठी आलेला होता. भूतकाळाकडे पाहिलं, पूर्ण भूतकाळाचं पुनर्विलोकन केलं आणि उत्तर दिलं सर आय हॅव कम हिअर टू स्ट्रगल. मी या ठिकाणी संघर्ष करायला आलोय, आतापर्यंत प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करत इथंपर्यंत पोहोचलोय आणि इथं तुम्ही मला जर सिस्टम मध्ये येण्याची संधी दिली तर सिस्टम मधल्या वाईट गोष्टींच्या विरुद्ध संघर्ष करायची इच्छा. ते उत्तर त्यांना अपील झालं. आणि ज्या ठिकाणी मी म्हटलं होतं ना मगाशी विकास जैन, अमेरिकेतली BTech MMS हायली क्वालिफाईड, मी BA इतिहास शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, तो हायली क्वालिफाईड मुलगा, त्याला पहिला प्रश्न विचारला की तू अमेरिकेतली 2 लाख रुपये पर महिन्याची नोकरी सोडून इथं 10,000 रुपये पर महिन्याची नोकरी पकडायला कशासाठी आलास.
त्याला त्याचं उत्तर व्यवस्थित देता आलं नाही, त्याच्या इंटिग्रिटीबद्दल, त्याच्या ऑनेस्टीबद्दल, त्याच्या प्रामाणिकपणाबद्दल क्वेश्चन मार्क तयार झाला. आणि पुढचे त्याला प्रश्न विचारले की तुझ्या टाईमध्ये इन्ग्रेडियंट्स कोणते आहेत, त्यात नायलॉन किती % आहे, पॉलिस्टर कसं किती % आहे, मग ते टेरिलिन कसं बनवतात, म्हणजे अतिशय इरिलेव्हंट असंबद्ध प्रश्न त्याला विचारले गेले. आणि जाणीवपूर्वक त्याचा इंटरव्ह्यू फ्लॉप करण्यात आला. 300 पैकी त्याला 80 मार्क होते. त्या ठिकाणी मला महाराष्ट्रात 1997ला सगळ्यात जास्त 210 मार्क दिलेले होते. सांगण्याचा उद्देश एवढाच आहे, झाकली मूठ 1.25 लाखाची ठेवू नका. ओपन अप, बी पॉझिटिव्ह. आपल्यामध्ये असतंय ते, आपल्यामध्ये पोटेन्शियल असतं. एका अणूमध्ये जर विश्व उद्ध्वस्त करण्याची शक्ती असेल तर आपल्याला 2 हात, 2 पाय, 2 डोळे, सगळं चांगलं फिट शरीर दिलेलं आहे. अभ्यास करून कुणाच्या अंगाला भोकं पडलेत किंवा कोण मेलाय असं मी काय ऐकलेलं नाही. ही संधी आहे. जसं जमेल तसं प्रामाणिकपणे सांगत गेलो आणि यश मिळत गेलं. त्यामुळं हा वेळ आहे ना, हा खूप महत्वाचा आहे. तुमच्या आयुष्यातला कन्स्ट्रक्टिव्ह पिरियड आहे. मात्र इथं वळणही वेगळं लागू शकतं. या वयात अनेक काय म्हणतात ते 16 वर्ष धोक्याचं, आपण चुकीच्या मार्गालाही जाऊ शकतो. एखादी चमकणारी गोष्ट असते, चकाकणारी गोष्ट असते, आपल्याला वाटतं ते सोनं आहे, आपण जवळ जातो, त्याला हात लावतो, ती काच असते, कधीतरी ती काच लागते हाताला, जखम होते, त्याची जखमेची मोठी जखम होते, चिघळते, तिचं गँग्रीन होतं, आयुष्य कधी उद्ध्वस्त होतं कळत सुद्धा नाही. थोडंसं सावधान, अगदी काय सदासेवी अरण्य तारुण्य काळी करण्याची आवश्यकता नाहीये. थोडं आपल्याला ज्यासाठी पाठवलेलं आहे घरून, आपले शिक्षक आपल्याची जे अपेक्षा करतायत त्यासाठी वेळ दिला पाहिजे, त्यासाठी प्लॅन केला पाहिजे. एक चांगला शेअर मला SMS वरती पास केला होता कोणीतरी परवा, खूप चांगला, कि मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, यूं ही पंख होने से कुछ भी नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. तुमच्यातला हौसला, तुमच्यातली जिद्द, तुमच्यातली इच्छाशक्ती, या गोष्टी तुमचं स्वप्न पूर्ण करणार आहेत. त्यामुळे प्लॅन करा.